अपनी उपस्थिति दर्ज की, इसके लिए आप सबका बहुत स्वागत, बहुत बहुत धन्यवाद। मैं राहुल शेवाड़े जी को विनती करूंगा कि इन लोगों की जो डिमांड्स है, जो मांग है, जो सजेशन है, वो लेके जो मोदी गवर्नमेंट जो गारंटी गवर्नमेंट है वहां तक अगर आपको कोई पहुंचाएंगे तो हमारे लोकप्रिय खासदार राहुल शेवाड़े जी पहुंचेंगे। मैं उनको विनती करता हूँ हम सबको संबोधित करें। राहुल शेवाड़े जी। बैठकीकरता व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित तत्वारी सर्वप्रथम मी इथे उशीर आलो त्याबद्दल तुमची मी माफी मागतो। गिरनारला एक शाखेचं उद्घाटन होतं आणि तिकडे उशीर झाल्या कारणामुळे मला या ठिकाणी उशिरा जावं लागलं। खूप दिवसापासून आपल्याशी बोलायचं होतं, कारण धारावीच्या बाबतीत जो काही गैरसमज संपूर्ण मुंबई शहरात, संपूर्ण देशभरात, कारण धारावीतली कुठली न्यूज लागली तर ती देशभरात प्रसिद्ध होते आणि देशभरातल्या नागरिकांना एक वेगळं चित्र निर्माण झालंय की धारावीतल्या लोकांना विकास नकोय। परंतु मला संपूर्णतः विश्वास आहे, कारण मी प्रत्येक लोकांना भेटलेलं आहे, ते या सगळ्या राजकारणाला कंटाळलेले, कारण एक पिढी दुसरी पिढी आज एक दुसऱ्या तिसऱ्या पिढ्या धारावीमध्ये। मी पण एका पिढीचं धारावीतला नागरिक आहे। माझं 10वी पर्यंतचं शिक्षण धारावीत झालंय, पारशी शाळेत काळ्या किल्ल्यात राहत होतो। त्यामुळे मला ज्यावेळी या ठिकाणी खासदारकीचा बहुमान मिळाला 2014ला 2019ला 2 वेळा, त्यावेळी मी देवाला आभार मानले की कारण त्यावेळी मी नगरसेवक होतो मानपूरचा आणि आपलं प्रतिनिधित्व करायला तसं मिळत नव्हतं, परंतु आता मला धारावीचं प्रतिनिधित्व करायला मिळालं म्हणून मला खूप आनंद झाला होता। आणि माझ्या मनात एक स्वप्न होतं लहानपणापासूनचं की धारावीचा विकास झाला पाहिजे आणि ज्यामुळे धारावीचा नागरिक असल्या कारणामुळे धारावीच्या हाल अपेक्षा मी पण सोचले आहेत। आम्ही पण आमचं पण 10 बाय 10चं घर होतं आणि तिघे भाऊ, आम्ही मोठा भाऊ इंजिनियर, दुसरा डॉक्टर झाला, मी इंजिनियर झालो। आई वडील माझे दोघेही गव्हर्नमेंट सर्वंट होते, पण दोघांनी तिघांची फी भरताना पण तिघांची किती हालत होती ते आम्ही बघितलेलं आहे। तिथल्या कॉलेजची काय अवस्था होती ती पण मला माहिती आहे पूर्ण। तर ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या समस्या मी पण उपभोगलेल्या आहेत, त्यामुळे मला मनापासून तळमळ आहे की धारावीचा विकास झाला पाहिजे, त्याचं राजकारण झालं पाहिजे। आणि यापूर्वी पण मी सगळ्या आमदार असेल सगळ्या प्रतिनिधींना हीच विनंती करायचो की आपण पक्षीय राजकारण विसरून धारावीकरांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, धारावीच्या विकासाला सगळ्यांनी मान्यता दिली पाहिजे। विनाकारण त्यात राजकारण आणून आपण त्या लोकांना त्या हक्कापासून वंचित ठेवत आहोत, परंतु दुर्दैवाने काही लोकांना या गोष्टी समजत नाही, त्यांना राजकारणच दिसून येत आहे। परंतु मी खासदार म्हणून जबाबदारीने सांगतो की धारावीचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून माझा वैयक्तिक फायदा एवढाच आहे की माझं जन्म धारावीला झालेला आहे आणि माझ्या हातून धारावीचा विकास झाला तर आयुष्यात मला एक मोठं सार्थक मिळेल। जसं मी नेहमी या गोष्टीचा उल्लेख करतो की माझा जन्म हा 14 एप्रिलचा आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिवशीच माझा जन्म झाला आहे। त्यामुळे देवकृपेने बाबासाहेबांच्या जन्मदिवसाला जन्म झाल्या कारणामुळे ती पण मला एक जबाबदारी आहे की बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायचं आणि धारावीत जन्म झाल्यामुळे धारावीच्या लोकांचं पण स्वप्न साकार करायचं। त्यामुळे ह्या 2 जबाबदाऱ्या घेऊन मी जबाबदारीने आपल्या सर्वांना जे काही बोलेल आणि जे काही करेल ते मी जबाबदारीने करेल आणि तुमच्या सर्वांची जबाबदारी मी घेतोय, मी खासदार नात्याने घेतोय। आणि म्हणून माझी बैठक आयोजित करण्याचं कारण हे, त्या 3-4 जणांनी ज्या सूचना दिल्या या सूचनाच आम्हाला ऐकायच्या आहेत। मी राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याकडे भेटायला आलेलो आहे, मी काय अदानीच्या माध्यमातून भेटायला आलेलो नाही। आणि सर्वात पहिले सांगतो, जो हा कानेडा प्रचार चालू आहे हा प्रोजेक्ट अदानीचा नाही आहे, हा प्रोजेक्ट राज्य सरकारचा आहे, हा प्रोजेक्ट केंद्र सरकारचा आहे आणि हा राज्य सरकार केंद्र सरकार म्हणजे तुम्हीच निवडून दिलेल्या सरकारचा आहे। हा प्रायव्हेट प्रोजेक्ट नाही आहे, अदानीचं काही घेणं देणं नाही। अदानीला एक टेंडर बिडमध्ये फायनान्शियल सपोर्टसाठी अदानीला अपॉइंट केलेलं आहे आणि कुठलाही प्रोजेक्ट कंप्लीट करायचा असेल तर कोणाचा तरी फायनान्स लागतोच लागतो, कुठल्याही बँकेचा फायनान्स लागतो, कुठल्या कंपनीचा फायनान्स लागतो। तर ते ग्लोबल टेंडर ओपन टेंडर होतं, त्या ओपन टेंडरमध्ये जगातल्या सगळ्या संस्थांना आव्हान केलं होतं की तुम्ही या प्रोजेक्टमध्ये या, परंतु अदानीने सपोर्ट केला। अदानी भारताची कंपनी, लोकल कंपनीने सपोर्ट केला। तर याच्यात वावगं काय? आणि तुमच्या अदानीची काय दुश्मनी? हे लोक अदानी करतात, तुमच्या आयुष्यात काय अदानी आला तरी फरक पडणार नाही, अदानी गेला तरी काही फरक पडत नाही। त्यामुळे अदानीशी आपलं घेणं देणं नाही आणि हा प्रोजेक्ट अदानीचा नाही, हा प्रोजेक्ट राज्य सरकारचा आहे आणि राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आहे, आपल्या सर्वांचा प्रोजेक्ट आहे।
हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा प्रोजेक्ट आहे, हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा प्रोजेक्ट आहे, हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचा प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट आपले सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदास आठवले साहेबांचा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे आमच्या सर्वांची जबाबदारी नाही, आम्ही बसलोय काय डोक्यात टाकतात अदानीचा आणि पूर्ण देशभर आपलं जे चित्र तयार करतात हे लोक की हा संपूर्ण धारावीकरांचा विरोध आहे. हे चित्र आता दूर करायचं आणि धारावीकरांनी तुटा करून सांगायला पाहिजे की आम्ही आमचं डेव्हलपमेंट करण्याकरता आम्ही सक्षम आहे, कोणी आम्हाला सांगायची गरज नाही. मी धारावीचा मुलगा म्हणून खासदार आणि म्हणून मी आता लोकांना सांगतो की आम्ही सक्षम आहे, आम्ही निर्णय घेऊ. कोणी आमच्यावर दादागिरी करू शकत नाही, कोणी आम्हाला जबरदस्तीने काढू शकत नाही आणि कोणी आमचा हक्क कधीच हिरावून घेऊ शकत नाही. जोपर्यंत मी आहे आणि राज्य सरकारमध्ये आमचे तिन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या वतीने मी तुम्हाला ग्वाही देतो. आता ह्या सर्वात पहिलं एक लक्षात ठेवा की धारावीतल्या एकाही माणसाला एकाही व्यक्तीला धारावीच्या बाहेर पाठवलं जाणार नाही. तो रेल्वेचा असून दे, तो टाटा पॉवरचा असून दे, तो कमर्शियल असून दे, सर्वांचं पुनर्वसन धारावीतच करण्याचा निर्णय हा घेतला. यापूर्वी पण तो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्याच वेळी जी आर काढला. आता 39च्या संदर्भात त्यांनी उल्लेख केला, त्यांनी तांत्रिक गोष्टींचा उल्लेख केला, परंतु कित्येक तांत्रिक गोष्टी आहेत त्याच्याबद्दल काही एवढे गैरसमज पसरवले जातात. 33(9) झाला, 33(9)A बद्दल तुम्ही बोलले नाही. 33(9)A जो झाला तर त्यावेळेस त्याचा पहिला विषय मी सोसायटीचा इस्टेट प्रॉपर्टीचा घेतो आपल्या सेक्टर 1 मधला. आणि सर्वात मी सांगू इच्छितो की सेक्टर 1 मध्ये सर्व लोक एवढी चांगली आहेत, कारण यापूर्वी पण सेक्टर 1च्या सर्व लोकांची मी बैठक घेतली होती आणि सर्व सेक्टर 1 मधले रहिवासी या प्रकल्पाच्या संदर्भात नेहमी पॉझिटिव्ह आहे. मराठी समजतं ना सगळ्यांना, मराठी बोलत पॉझिटिव्ह आहे. टेक्निकल गोष्ट मराठीला समजू ना. तर ह्या सेक्टर 1 मधल्या लोकांना विकास पाहिजे यापूर्वीच आपण सर्वांनी सांगितलेलं आहे. आता त्यांनी सांगितलं की बार तुम्ही येतात आणि आम्हाला वचन देतात पण होत नाही, आता आमचा विश्वास नाही. परंतु आता ही एक शेवटची वेळ आहे आणि ही वेळ गेली तर आयुष्यात कधीच वेळ मिळणार नाही, कारण ही एक सुवर्ण संधी आहे. केंद्रात पण एकच सरकार आहे, राज्यात पण एक सरकार आहे. मुंबई महानगरपालिकेवर आता राज्य सरकारच्या अधिपत्याखाली आहे. आपल्या मनात भीती आहे की राज्य सरकार चेंज झालं, केंद्र सरकारमध्ये दुसऱ्या कोणाची सत्ता आली तर पुन्हा एकदा दुसरा निर्णय घेतील नवीन आलेलं सरकार. पण मी तुम्हाला विश्वास देतो 2024ला हेच सरकार असणार आणि 2024ला राज्यात पण हेच सरकार असणार. त्यामुळे आज जबाबदारी आपण घेतलेली आहे. त्यामुळे सरकारवर आपण सरकार येणार का नाही याच्यावर आपल्या डेव्हलपमेंटचा आपण विचार करू नका. इस्टेट प्रॉपर्टीच्या बद्दल, कारण मुंबई महानगरपालिकेची इस्टेट प्रॉपर्टी संपवली आहे. इस्टेट प्रॉपर्टीच्या बाबतीत 33(9)च्या ज्या सवलती आहेत त्याकरता आपण 33(9)A स्पेशल, कारण 33(10)A पण या ठिकाणी जसा आपण उल्लेख केला की 250 स्क्वेअर फीटचे 125 स्क्वेअर फूटचे जे अगोदर स्लम मध्ये एसआरए करता तो काढला होता आणि 300 आणि 50 पंजीबल काउंट करून आपण ते केलं होतं. तर ते करताना पण काय अडचण होती, त्यावेळी 400ची मागणी सर्व जणांची, सर्व झोपडपट्टीधारकांची मागणी होती आणि 400च्या मागणीला आम्हीच प्रतिनिधित्व केलं. या ठिकाणी बसलेल्या सर्व लोकांनी 400साठी प्रतिनिधित्व केलं आणि 400ची मागणी आम्ही राज्य सरकारकडे घेऊन गेलो. परंतु या ठिकाणी सिव्हिल एव्हिएशनचं मर्यादा असल्या कारणामुळे जर आपण काही यांनी उल्लेख केला की तुम्ही किती माळ्याची बिल्डिंग बनवणार, तर त्या संदर्भात या ठिकाणी मर्यादा आहे. त्या मर्यादेपर्यंतच बिल्डिंग बनायची ते अडचण आहे. जर ती मर्यादा निघून गेली तर अजून फ्लोअर वाढले तर आपल्याला 400 काय 400पेक्षा जास्त स्क्वेअर फीट म्हणजे झोपडपट्टीधारकांना राज्य सरकारला द्यायला काही हरकत नाहीये. पण इथे एफएसआय वापरायला एक मर्यादा असल्या कारणामुळे आणि स्लमचा कायदा जो आहे ते 70% रियाचं आणि 30% त्या डेव्हलपरला 30%चा एरिया विकण्याकरता मिळतो. जर 70% तुमचं म्हणजे पुनर्वसन बसलं तर 30%च्या एरियामुळे तो प्रोजेक्ट यशस्वी ठरतो. पण जर 400 स्क्वेअर फीटची मागणी स्लमसाठी केली तर ते 70मध्ये बसत नाही, ते जातात 80-85 पर्यंत. आणि 80-85 जर जागा तुम्हाला पुनर्वसनाकरता वापरली तर 15-25 स्क्वेअर फीटचा जो एरिया राहतो 15% आणि 20%चा एरिया, त्यात कुठलाही डेव्हलपर करूच शकत नाही. राज्य सरकार पण करू शकत, कोणीच करू शकत नाही. ते गणित आहे. त्या गणितात ते बसत नसल्या कारणामुळे त्यावेळी आम्ही तो मध्यम पर्याय काढला की 300 स्क्वेअर फीट आणि 50 स्क्वेअर फीट पंचीपर्यंत अजूनही वाढवण्याचा नवीन डिझाईनच्या प्रमाणे नवीन याच्याप्रमाणे आपण प्रयत्न करू. इस्टेटच्या बाबतीत पण असं झालं, इस्टेटच्या बाबतीत पण 33(9)A काढला. 33(9)A बाबतीत आता तसा उल्लेख केला, काही जणांचं 225 स्क्वेअर फीट आहे, काही जणांचं 400 आहे, काही जणांचं 600 पण आहे, 300 स्क्वेअर फीट आहे.
इस्टेट प्रॉपर्टीमध्ये वेगळे वेगळे रूल आहेत. म्हणून आम्ही 33(9) A मध्ये त्या लोकांनी ऑलरेडी GR कडून एक फॉर्म्युला बनवला होता. त्या फॉर्म्युलानुसार तुमच्या ज्या आताचा एफएस आहे त्याच्यात अंदाजे 35% वाढ होत होती. तर ती सोसायटीच्या कोणालाही मान्य नव्हती, मला पण मान्य नव्हती. म्हणून आपण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची सर्वांची बैठक केली आणि त्यावेळी मुकेश बहादूर यांना आपण त्यावेळी नियुक्त केलं. तर मुकेश बहादूर यांनी आपल्याकडून सूचना घेतल्या. तर त्या सूचनानुसार आम्ही एक नवीन फॉर्म्युला ठरवला जो तुम्हाला योग्य वाटेल असा आणि जो अंमलात पण येऊ शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट काय, तुम्हाला किती स्क्वेअर फीट द्यायला राज्य सरकार तयार राहतात, काही अडचण नाहीये तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या, पण ती अंमलात पण येईल का याचा पण आपण विचार करायला पाहिजे. कायद्याच्या चौकटीत ती बसायला पाहिजे. या ठिकाणी एन्व्हायरमेंटचा पण परवानग्या लागणार, सिव्हिल एज्युकेशनच्या पण परवानग्या लागणार. या सर्व परवानग्यांमध्ये तुमचा जो वाढीव जो एरिया आहे तो पण त्यात बसायला पाहिजे. म्हणून आता मुकेश बहादूर यांनी एक चांगलं जे 35% वाढीचा जो 33(9) चा प्रस्ताव होता त्याच्यापेक्षा पण जास्त स्क्वेअर फीट देण्याचा एक नवीन प्रस्ताव बनवलेला आहे. तुमच्या प्रत्येक सोसायटीला आम्ही दाखवलेला आहे. पुन्हा एकदा आपण त्या प्रत्येक सोसायटीला दाखवू आणि त्याच्यातून एक साधक बाधक विचार करून आज ही बैठक याच्याकरता की तुमचा काय विचार आहे, तुमची काय मागणी आहे, त्याला आता आम्ही प्रतिनिधित्व करणार. तुमची मागणी घेऊन आम्ही माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्यासमोर मांडणार आणि ती मागणी पूर्ण करण्याकरता आजची बैठक आहे. आता धारावीत तुमचं प्रतिनिधित्व करून तुम्हाला काय हवंय त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या बैठका आम्ही चालू केलेल्या आहे. त्यामुळे मुकेश बहादूर यांनी जी डिझाईन बनवलेली आहे, माझ्या माहितीप्रमाणे चांगली डिझाईन बनवलेली आहे आणि त्याच्यातून सुवर्णपत्र काढलेला आहे. तर तो प्रस्ताव तुम्ही बघा, तोच आपण राज्य सरकारकडे पाठवू आणि राज्य सरकारकडून या सर्व गोष्टी मान्य करून घेऊ. आता वारंवार ह्या सर्व जे धारावी बचावच्या माध्यमातून जो मोर्चा नेला जातो त्यात त्यांची मागणी आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट झाला पाहिजे. आता कॅबिनेट मिनिस्टर होता, 2.5 वर्ष महाविकास आघाडीत होते, त्यापूर्वी पण मिनिस्टर होते. कॅबिनेट मिनिस्टर असताना त्यांचा कॅबिनेटच्या मध्ये मंजूर झालेले प्रस्ताव आहे तेच आपण करतोय आणि हा राज्य सरकारचाच प्रस्ताव आहे. ही राज्य सरकारची कंपनी धारावी रिडेव्हलपमेंट कंपनी, अदानी कंपनी नाहीये. अदानी त्याचा फायनान्सचा एक पार्ट आहे आणि त्या कंपनीमध्ये डायरेक्टर, DRPचा CEO, राज्य सरकारचे सेक्रेटरी हे सगळे डायरेक्टर आहेत. कंपनी नवीन कंपनी फॉर्म करून नवीन कंपनीच्या माध्यमातून हे करत आहे. त्यामुळे ते जो आरोप करतायत की राज्य सरकारने करायला पाहिजे आणि मूर्खांनो राज्य सरकारच करतंय, त्यांना कळत नाही त्या गोष्टीचा. आता राज्य सरकार या नवीन फॉर्म्युला नवीन पद्धतीने हा करतोय कारण यापूर्वीचा राज्य सरकारचा अनुभव आपण बघितला तर सेक्टर 5 मध्ये सेक्टर 5 कोण करत होतं, राज्य सरकारच करत होतं. राज्य सरकारने म्हाडाला जबाबदारी सेक्टर 5ची दिली, म्हाडाने डीजी शिर्केला दिली. आज 10-15 वर्ष झालं हा बिल्डिंग डीजी शिर्के बनवू शकत नाही, म्हाडा बनवू शकत नाही. त्यामुळे राज्य सरकार स्वतःच्या हिमतीवर बनवू शकत नाही. ते सेक्टर 5 मध्ये फेल गेलेले तुमच्या समोर जिवंत उदाहरण आहे. एखादं मोठं गोष्ट असेल तर गोष्ट वेगळी, तुमच्या समोर सेक्टर 5चं अजूनपर्यंत डेव्हलपमेंट झालेलं नाही. तुम्हाला मान्य आहे का सेक्टर 5 प्रमाणे डेव्हलपमेंट करायचंय? आता ते जी मागणी करतात ते त्याप्रमाणे सेक्टर 5 प्रमाणे डेव्हलपमेंट होईल आणि परत म्हाडाकडे जाईल, म्हाडा डीजी शिर्के कोणालाही अपॉइंट करेल आणि परत 15 ही पिढी निघेल, पुढच्या पोरांसाठी पण घर मिळणार नाही. त्यामुळे ह्या सर्व भूलथापांना आपण बळी पडू नका. शेवट स्वतःच्या वैयक्तिक राजकारणाकरता आता याच्यात अदानी काँग्रेसचा राहुल गांधींनी अदानीला विरोध केला म्हणून या ठिकाणी आम्हाला धारावीला आपण विरोध करायचा. त्यांची पर्सनल दुश्मनी असेल, आमचं आम्हाला काय घेणं देणं आहे. त्यामुळे अदानीचं नाव पुढे करून हा प्रोजेक्ट रोखण्याचा प्रयत्न करतोय. तर मी तुम्हाला नम्र विनंती करतो, हात जोडून विनंती करतोय की आपण या प्रोजेक्टला सहकार्य करावं कारण आपल्या सर्वांना अपेक्षित असलेलंच काम या प्रोजेक्टच्या माध्यमातून होणार आहे. या प्रोजेक्टची डिझाईन बनवताना आमची आता सर्व अधिकाऱ्यांची चर्चाही झाली. या ठिकाणी जगातला सर्वात चांगला आर्किटेक्ट या ठिकाणी आता आपण नियुक्त करतोय. एक अमेरिकेचा कन्सल्टंट अपॉइंट केलेला आहे, एक युकेचा इंग्लंडचा एक कन्सल्टंट अपॉइंट केलेला आहे आणि आपल्याला सर्वांना माहीत असेल ऑफिस कॉन्ट्रॅक्टर त्यांनी रिडेव्हलपमेंटचे खूप प्रोजेक्ट केलेले आहेत. ऑफिस कॉन्ट्रॅक्टर पण या ठिकाणी अपॉइंट केलेला आहे आणि हे सर्व जे आर्किटेक्ट अपॉइंट केलेले आहेत ते मास्टर प्लॅन बनवणार आहे. हे मास्टर प्लॅन बनवताना तुमच्या सर्वांना ते विश्वासात घेणार आणि तुमची जी मागणी आता तुम्ही ज्या मागण्या करताय त्या मागण्या आता आपण त्या आर्किटेक्टला द्यायच्या आणि त्यानुसार तो आर्किटेक्ट संपूर्णतः प्लॅन करणार आहे. आणि या ठिकाणी शाळा ज्या मूलभूत आपल्या मेन आत्ताच्या ज्या शाळा आपण बघा त्या शाळांमध्ये आपल्या मुलांकरता मुलींकरता साधं टॉयलेट पण व्यवस्थित नाही, शाळेची व्यवस्था पण बरोबर नाही. पण ह्या नवीन DRPच्या प्लॅनमध्ये आत्ताच्या ज्या शाळा आहेत
त्याच्या 10 पटीने जास्त शाळेकरता रिझर्वेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे मुलांच्या भविष्याकरता पण त्याच्यात सोय केलेली आहे. 4 एकर मध्ये पूर्ण अत्यावश्यक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनवण्याचा याच्यामध्ये निर्णय झालेला आहे. त्यामुळे आपल्याला सायन हॉस्पिटलवर अवलंबून राहावं लागणार नाही. आपल्याला धारावीतच संपूर्ण मोफत हॉस्पिटलची सेवा मिळणार आहे. कोविडच्या काळात आपण बघितलं की आपल्याला धारावीच्या बाहेर ऍडमिट करताना किती नाकेलं व्हायचं की धारावीचा पेशंट बोललं की बाहेरच्या हॉस्पिटलवाले कोण देत नव्हते. तर ती सर्व सुविधा या ठिकाणी घेतलेली आहे. तुमची जी बिल्डिंग, कारण ती काय आर्किटेक्ट बरोबर चर्चा केली, ती सिव्हिल इंजिनियर असल्या कारणामुळे जी नवीन बिल्डिंग बनवणार आहे ती संपूर्ण मुंबईतल्या एसआरएच्या बिल्डिंगपेक्षा किंवा रिडेव्हलपमेंटचे 39चे रिडेव्हलपमेंट असेल, 37चे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट असेल, त्याच्यापेक्षा बेस्ट बिल्डिंग बनवतात त्या ठिकाणी. त्या बिल्डिंगमध्ये असं प्लॅन आहे की तुमचं वायफाय कनेक्शन असेल, याकडे सगळ्या तुमच्या रूमपर्यंत सुविधा असणार. एक नवीन एक्झाम्पल त्यांनी दिलं की मॅक्झिमम सगळ्यांच्या घरी एसी आहे. रिअल इस्टेट प्रॉपर्टीमध्ये सगळ्यांच्या एसी आहे. एसीचं युनिट प्रत्येकाला बेडरूमची ठिकाणी लावलं. या नवीन बिल्डिंगमध्ये एसीचा ढगच देतोय. तो एसीचा ढग डायरेक्ट तुमच्या रूमपर्यंत आहे. ज्याला एसी पाहिजे तो एसी ऑन करू शकतो, ज्याला एसी नाही पाहिजे तो वापरू शकत नाही. असं पूर्ण सुविधा तुमच्या रूमपर्यंत सगळ्या फॅसिलिटी देण्याचा आधुनिक नवीन बिल्डिंग बनवण्याचा हा एक प्रयत्न है. जॉब के बारे में पूछा था, तो जॉब के बारे में एक एग्जांपल बताता हूँ. एक अभी जितने भी 5 स्टार होटल है उनके साथ एक इस नए कंपनी के माध्यम से एग्रीमेंट किया गया है. धारावी के जो बच्चे लड़के हैं उनको 1 साल का ट्रेनिंग दिया जाएगा और 1 साल की ट्रेनिंग के बाद उनको जितने भी मुंबई के 5 स्टार होटल है वहां पे उनको जॉब वो लोग देंगे. ऐसा एग्रीमेंट धारावी के लिए अभी उन्होंने किया है. 1 साल का एग्रीमेंट, 1 साल की ट्रेनिंग में एक अलग ट्रेनिंग है. अगर 2 साल की अगर वो ट्रेनिंग लेते हैं तो उसको और बड़ी ग्रेड का जॉब मिलेगा. एग्जाम्पल होटल इंडस्ट्री ने जो एग्रीमेंट धारावी के साथ किया है वो दे रहा हूँ. ये पहला एग्रीमेंट है. इसके साथ जितने भी इंडस्ट्री है उनके साथ अभी धारावी का एक स्पेशल एग्रीमेंट होने वाला है. और धारावी में स्किल डेवलपमेंट, उनके कंपनी के हिसाब से पूरी स्किल डेवलपमेंट की पूरी ट्रेनिंग धारावी में देके उनको जॉब वहां पे उस कंपनी में कंपल्सरी मिलेगा. ये अभी नया प्रोजेक्ट हाथ में लिया और उसकी शुरुआत हॉटेल इंडस्ट्री से की है. यानी की जी मुलं आहेत त्यांना लवकरात लवकर धारावीच्या त्या नवीन कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून जॉब लागेल. दुसरं एक इंटर कनेक्टिव्हिटी सिटीचा इन्फ्रास्ट्रक्चर आणि जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्याचा पण एक मोठा प्रोजेक्ट धारावीच्या ह्या संपूर्ण सभोवती येणार आहे. त्यामुळे धारावीचा कायापालट या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे मला माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती है, आप सभी को गुजारिश है कि इस जो भी आपको जो गलत फहमी में और जो गलत जानकारी दे रहे उसके ऊपर आप विश्वास मत रखिए. रेलवे के लिए मैं आप स्पेशली आप सभी को बताता हूँ. रेलवे को जो रेलवे ने जो जमीन धारावी प्रोजेक्ट के लिए दी है उसका पेमेंट इसके पहले माड़ा ने 800 करोड़ पेमेंट दिया था जब भी अदानी की अपॉइंटमेंट नहीं हुई. अभी अदानी की अपॉइंटमेंट होने के बाद जो कंपनी फॉर्म हुई और अदानी इस कंपनी को फाइनेंस करेगा, उस कंपनी के तहत 2 हफ्ते के पहले ही रेलवे को 1000 करोड़ का पेमेंट दिया गया. यानी कि वो जमीन अभी पूरी धारावी रिडेवलपमेंट अथॉरिटी को मिली है. यानी कि जो आपके मन में प्रश्न है कि वो लीज में दी जाएगी, कॉन्ट्रैक्ट में मिल जाएगी, वो पूरी जमीन ओनरशिप में दी है. और धारावी में जो भी लोगों को घर मिलने वाला है, जो भी दुकान मिलेगा, वो सब ओनरशिप में मिलेगा. किसी कोई लीज के ऊपर वो घर या दुकान मिलेगा नहीं, सबको उनके नाम पे ओनरशिप पे मिलेगा. ये सब कानून इसके पहले ही बनाया हुआ है. जो हमारी बिल्डिंग हम लोग बनाएंगे तो उसके लिए मेंटेनेंस लगता है. अभी की जो एसआरए की बिल्डिंग है उसको मेंटेनेंस लगता है और हर घर से हम लोग 500 रुपए हो 1000 रुपए हो मेंटेनेंस चार्ज लेते हैं. लेकिन ये जो नया प्रोजेक्ट बना है, इस प्रोजेक्ट में मुंबई का सबसे पहला 0 मेंटेनेंस बिल्डिंग इस यहाँ पे बना है. आप किसी को भी यहाँ पे मेंटेनेंस देने की जरूरत है क्योंकि जो बिल्डिंग बनाएंगे उसमें कमर्शियल दुकानें और ये सब बनाने वाले हैं. तो जो सोसाइटी है, सोसाइटी के अंदर वो कमर्शियल दुकानें रहेगी और वो कमर्शियल दुकानों का जो भाड़ा है वो सोसाइटी को मिलेगा और सोसाइटी उस भाड़े पे पूरे बिल्डिंग का मेंटेनेंस करेगी. एक नया सिस्टम पूरे धारावी में हम लोग ने लाया हुआ है जिसके तहत आपको सभी को 0 मेंटेनेंस वहां पे मिलेगा. टैक्स के बारे में भी जो हमारे दुकान वाले हैं, जो कमर्शियल वाले हैं, उनको टैक्स में कंसेशन देने का भी इस प्रोजेक्ट में पूरा प्राविधान है.
तो मुझे आपसे यही विनती है कि आप सभी का इस प्रोजेक्ट के लिए सपोर्ट चाहिए, आशीर्वाद चाहिए। क्या और ये गंदी जो राजनीति चल रही है, उस गंदी राजनीति को आप खुद ही सबको सबक सिखाना चाहिए और आप खुद ही ने सभी को जवाब देना चाहिए, क्योंकि इस प्रोजेक्ट में आपका खुद का भविष्य, आपके बाल बच्चों का भविष्य, आपके माता पिता, आपकी पत्नी, आपके परिवार, इसका भविष्य, आपके परिवार को